अरुण काका जगताप यांना काय झालं होतं? तब्बल 1 महिना दिली होती मृत्यूशी झुंज. अहिल्यानगर शहराचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका बलभीम जगताप वय वर्ष 67 यांचे आज 2 मे रोजी पहाटे पुण्यात निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने केवळ नगर जिल्हाच नव्हे तर राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. काका या नावाने परिचित असलेले अरुण काका हे एक संयमी, समर्पित आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या महिन्याभरापासून माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती चिंताजनक होती. मेंदूत झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांना 5 एप्रिल रोजी तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. जवळपास 1 महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्यांच्या प्रकृतीने साथ न दिल्याने 2 मे रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या लढ्याने त्यांच्या जिद्दी आणि मानसिक ताकदीची जाणीव करून दिली. परंतु नियतीपुढे सर्व हतबल ठरले.